नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या 16 जुलैच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। राघव कसं आता त्याचं बोलणं शिवनाथला पटवून देणार आहे, त्याचा मुद्दा शिवनाथला पटवून देणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब देखील करा। तर आपण पाहतोय की हनुमंतराव शिवनाथला खूप वाईट साईड बोलत असतात। शिवनाथ मात्र त्यांचं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेत असतो आणि त्यांना समजावून सांगत असतो की प्लीज वाईट बोलू नका, पण ते काही ऐकतच नसतात। मग हनुमंतराव म्हणत असतात की मला माझ्या मुलीसाठी एक चांगला जावई हवा आहे, पोरींना पूस लावून फिरवणारा लफंगा नकोय। मग शिवनाथला खूपच राग येतो आणि तो एकदम उभा राहून म्हणत असतो की ओ, तोंड सांभाळून बोलायचं, शेवटचं सांगतोय तुम्हाला, कळलं का? तर हनुमंतरावांना पण खूप राग येतो आणि मग ते म्हणत असतात की काय हो, काय तोंड सांभाळून बोला, असं काय बोलताय? आधी तुमच्या पोराला सांभाळा आणि मग मला सांगा। एक तर तुमची बेजबाबदार पोरं आहेत आणि अशा मुलांना संस्कारी गुणवत्ता स्थळ येण्याची तुम्ही स्वप्न कशी काय पाहू शकता? पहिली ना ती स्वप्न पाहायची सोडून द्या, लायकी नाही हो तुमची असली स्वप्न पाहायची। स्वतः एकतर अनाथ आहात आणि ज्यानं तुम्हाला राहायला घर दिलं, नाव दिलं, त्याच माणसाची पोरगी तुम्ही पळून आणली। अहो, थोडं तरी काय वाटतंय का? असल्या घरात माझ्या पोरीला सून आणण्यासाठी जे काही तुम्ही तुमच्या पोरांना शिकवताय ना, ते मला अजिबात आवडलेलं नाहीये। तुमच्या पोरांना एकदाच सांगा, समाजामध्ये आमचा मान आहे आणि याच्या पुढे जर माझ्या मुलीच्या तो मागे लागला ना, तर मी त्याला सोडणार नाही, चांगलं त्याचं तंगडच तोडेल, असं म्हणून ते आता तिथून रागारागाने निघून जातात। इकडे शिवनाथचा आता खूपच अपमान झालेला असतो, त्याला तर आता काय करावं काय नाही तेच कळत नाही। माधवला कळलेलं असतं की आता आप्पा खूपच चिडलेले आहेत, आता आप्पा काही राघवला सोडणार नाहीत। मग शिवनाथ आता जोरात राघव म्हणून तिथे ओरडतो, कारण त्याला खूप राघवचा राग आलेला असतो। राघवमुळे त्याला आज खूप काही बोलणं ऐकून घ्यावं लागलेलं असतं हनुमंतरावांचं, त्यामुळे तू खूप जोरातच ओरडतो। तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की बंटी मामा आता लाडू घेऊन आलेला असतो आईला देण्यासाठी, कारण उमाचा आणि त्याचा कोड ठरलेला आहे, मंदिर म्हणजे इकडे आईच्या इकडे जायचं असं म्हणून आता तो खिडकीतून येत असतो। इकडे तिकडे पाहतो की घरामध्ये दुसरं कोणी आहे का? पद्मा आणि जर भास्करने पाहिलं तर त्याचं काही खरंच नाही, म्हणून आता तो घाबरत घाबरत आतमध्ये येतो आणि आईला आवाज देतो, ए आई ग, ए आई, असं म्हणून आवाज देतो। आता आई तिच्या म्हणजे आबांच्या फोटो समोर आता हात जोडून उभा राहिलेली असते, तर आता तिला बंटीचा आवाज येतो म्हणून पाठीमागे वळून पाहते तर बंटी आलेला असतो। मग ती खूपच घाबरते आणि इकडे तिकडे पाहून त्याच्या जवळ जाते आणि म्हणत असते की बंटी बंटी, अरे तू इथे काय करतोय, कशाला आलेला आहे? जर पद्माने इथं पाहिलं ना तर तुझं काहीच खरं नाहीये, जा तू इथे कशाला आलेला आहे? त्यावेळेस बंटी मामा आता डब्बा उघडतो तर त्याच्यामध्ये लाडू असतात। मग आई म्हणत असते की लाडू, अरे लाडू घेऊन आलाय वे, उमाने माझ्या बनवलं वे, खरंच वासच येतोय तसा उमानेच बनवलं असणार आहे। त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की हो, ताईनेच बनवलेले आहेत। ती म्हणाली की जा मंदिरामध्ये लाडू देऊन ये। त्यावेळेस आई म्हणत असते की मंदिरामध्ये, अरे मग तू इकडे कशाला घेऊन आलेला आहे? त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की अगं ताई, याच घराला मंदिर समजते, आमचा कोड आहे ते, मंदिरा म्हणजे इकडेच घेऊन ये, ती समजते मंदिरच। तू खरंच दाजी आणि उमाना खरंच या घराला मंदिर समजतात, खरंच ते खूप मानतात ग तुम्हाला। त्यावेळेस तिकडून आता पद्माताई येते। आता पद्माताई म्हणत असते की काय मानतात? आता असं म्हटल्यामुळे इकडे बंटी मामा खूपच घाबरतो, तर आई सुद्धा खूप घाबरलेली असते पद्माला तिथे पाहून। पद्मा आता त्यांच्या जवळ जाते तर आई लगेचच लाडवांचा डब्बा असं पाठीमागे लपवते। तर आता पद्मा म्हणत असते की बंटी, तू इथे काय करतोय? तुला एकदा सांगितलं होतं ना या घरात पुन्हा यायचं नाही, मग कशाला आलेला आहे? तर आता बंटी काही बोलणार तेवढ्यातच तिला समजतं की आईने पाठीमागे काहीतरी लपवलेलं आहे। मग पद्मा म्हणत असते की आय, काय ग, पाठीमागे काय लपवलेलं आहे? तर आई म्हणत असते की काही नाही, काही नाही। मग आता पद्मा म्हणत असते की दाखव मला, म्हणून आता ती जबरदस्ती आईच्या पाठीमागे काय आहे ते बघते। मग तिला लाडू दिसतात। ती म्हणत असते की लाडू, ती शेजारच्या घरातून आणलेत ना तू लाडू? तर बंटी म्हणत असतो की हो। आता बंटी खूपच घाबरलेला असतो। मग ती आता आईच्या हातातून लाडूचा डब्बा घेते आणि त्या लाडूचा वास घेते आणि मग वास घेतल्यानंतर म्हणत असते की वा, लाडूचा वास तर एक नंबर येतोय, उमाने बनवलेत ना? मग आता बंटी घाबरत घाबरत हो म्हणतो। मग म्हणतो की आता ती पद्मा म्हणत असते की उमाने बनवल्यात म्हणले आता एक लाडू तर खायलाच पाहिजे, असं म्हणून त्या डब्यातला एक लाडू घेते आणि डब्बा आई जवळ देते। आता बंटी मामाला कळत नाही पद्मा एवढी खुश का झालेली आहे आणि हसती कस काय? तर ती म्हणते की आता उमाने बनवलाय म्हणल्या मी एक लाडू खाणार, असं म्हणून ती लाडू घेते आणि तिथून निघून जाते। त्यावेळेस बंटी मामा खूपच घाबरलेले असतात आणि ते म्हणत
म्हणत असतात की नाही नाही, पद्माताई हसली म्हणल्या आय काहीतरी गडबड होणार, पद्माताई अशी सहजासहजी हसत नाही ग, काहीतरी गडबड होणार असेल ना तेव्हाच ती हसते, मला इथून पटकन जायला पाहिजे, काहीतरी नक्कीच झालेलं असेल असं म्हणत बंटी मामा तिथून पळून जातो. मग आई म्हणत असते की देवा खंडेराया सगळं चांगलं होऊ दे रे, कुठलं संकट येऊन देऊ नको माझ्या घरावरती, असं म्हणून ती सुद्धा आता देवाकडे प्रार्थना करत असते. तर इकडे दुसरीकडे राघव आणि श्रीधर आता गप्पा मारत बसलेले असतात. तर थोडासा श्रीधर टेन्शन मध्ये असतो. मग राघव त्याला समजावतो असतो की अरे दाद्या कशाला टेन्शन घेतोय, सगळं काही आता चांगलं होणार आहे बघ, आता आपल्याला गुड न्यूजच मिळणार आहे. तर मग श्रीधर म्हणतो की कसली गुड न्यूज मिळणार आहे रे आपल्याला. त्यावेळेस राघव म्हणतो की अरे आता ते प्रियंकाचे पप्पा तिकडे गेले असणार स्थळ घेऊन, आणि बघ आप्पा आता खुश होऊन येतच असणार की स्थळ पक्क झालेलं आहे म्हणून, असं आता ते दोघे जण बोलत असतात. तर तिकडून आता शिवनाचा आवाज येतो, ए राघव असं म्हणून आता जोरात आवाज येतो. तर लगेचच आता पद्मा आणि भास्कर आता त्या खिडकीमध्ये आलेले असतात, कारण त्यांना आता हा सगळा तमाशा पाहायचा असतो म्हणून ते खिडकीमध्ये आलेले असतात. तर इकडे राघव म्हणत असतो की हे बघ आप्पा आलेलेच आहेत खुश होऊन, आता आपल्याला एकदम आता खुश खबर छान ऐकायला मिळणार आहे. लगेचच तिकडून आता शिवनाथ आणि माधव आतमध्ये येतात. आता शिवनाथ खूपच खुश आहे असं आता दाखवत असतो. मग श्रीधर आणि राघव उठतात. तर आता शिवनाथ म्हणत असतो की अरे माझ्या लेका आज लय मस्त खुश खबर मला मिळालेली आहे आणि तीच आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. इकडे आता भास्कर आणि पद्माला कळत नाही नेमकं झालंय काय, इतका हा खुश का आहे, आपण तर काय केलं होतं आणि हा खुश होऊन कसा काय आलेला आहे. तर इकडे राघव म्हणत असतो की काय वाप्पा कसली खुश खबर आहे, तुम्ही लय खुश दिसत आहात. तर मग शिवनाथ म्हणत असतो की सांगतो एकदम भारी खुश खबर आहे. ओ उमा इकडे या ओ, ती सगळी कामं हातातली सोडून द्या, तुम्हाला खुश खबर सांगणार आहे मी, लवकर या असं म्हणून तो उमाला सुद्धा बोलवून घेतो. मग आता उमा तिकडून आता आतमधून येते आणि म्हणत असते की अहो काय झालं, एवढं काय तुम्ही आज खुश आहात. त्यावेळेस तो म्हणतो की अहो तुम्ही पण खुश होचाल, जर ही खुश खबर ऐकली ना तर तुम्ही पण खुश होचाल. तर उमा म्हणत असते की असं काय झालेलं आहे, एवढा तुम्हाला आनंद झालेला आहे, खूप दिवसानंतर एवढं खुश दिसताय हो तुम्ही. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की अहो तशीच गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो गोदामात आज एक गृहस्थ आला होता स्थळ घेऊन, आणि तुम्हाला माहितीये का ते स्थळ घेऊन कोण गेलं होतं, तो म्हणाला तुमची 2 मुलं आली होती माझ्याकडे, बारका आणि मोठा अशी 2 मुलं आली होती, आणि त्याने नाव काय सांगितलं मुलाचं माहितीये का, त्याने नाव सांगितलं राघव शिवनाथ. आता असं नाव घेतल्यामुळे उमाला इकडे जरा धक्काच बसतो. राघव आणि श्रीला पण आता काय करावं तेच कळत नाही. तर आता हे सगळं तिकडून आता भास्कर आणि पद्मा ऐकत असतात, पण त्यांना कळत नाही नेमका आता या घरामध्ये चाललंय काय. मग शिवनाथ म्हणत असतो की अहो ते म्हणाले की तुमचा धाकटा मुलगा आला होता राघव, आणि थोरला पण आला होता, आणि त्याने नाव सांगितल्यानंतर मला तर धक्काच बसला. आणि अजून एक गोष्ट काय माहितीये का, जो तो आला होता ना मुलगा, तो नवरदेवाला सुद्धा घेऊन गेला होता, म्हणजे ह्या आपल्या श्रीधरला सुद्धा घेऊन गेला होता. मग आता उमाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मग उमाला काय बोलावं तेच कळत नाही. त्यावेळी तर उमा राघवला तिच्याकडे खेचून घेते आणि म्हणत असते की राघव हे सगळं खरं आहे का. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की अहो उमा तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाहीये का, 100% हे सगळं खरं आहे, मी कशाला खोटं बोलेल. ते गोदामात आले आणि स्थळासाठी मागणी केली त्यांनी, आणि याच्या बापाचा अपमान करून गेले. आता सगळ्यांना शिवनाथचं हे बोलणं ऐकून धक्काच बसतो. तर पद्मा आणि भास्करला मात्र खूप आनंद झालेला असतो, त्यांचे चेहरे एकदम असे टवटवीत होतात. तर शिवनाथ म्हणत असतो की हे सगळं विचारा ना, माधवला विचारा कसा ते माझे अपमान करून गेले ते विचारा. मग आता उमाला राघवचा खूपच राग येतो आणि ती म्हणत असते राघव अरे किती समजावायचं तुला, काय करून बसला आहे हे. तर इकडे पद्मा मात्र खुश होऊन म्हणत असते की आई हे लाडू ज्याने कोणी केलेत ना त्यांना चांगले गोड झालेत म्हणून, आज खूप दिवसानंतर न पद्माचं तोंड गोड झालेलं आहे या लाडूमुळे. मग उमाला पद्माचा पण राग येतो आणि ती म्हणत असते की अरे राघव काय बघतोय तिकडे, माझ्याकडे बघ, माझ्याकडे हे जे काय सांगत आहे ते सगळं काही खरं आहे का, राघव मी काय म्हणते ते सगळं काही खरं आहे का. आता राघव एकदम शांत उभा राहिलेला असतो आणि तो खालीच मान घालतो. त्यामुळे मग उमाला समजतं की आता राघव काही बोलत नाहीये म्हणजे हे सगळं खरं आहे. मग आता उमा म्हणत असते की बरोबर आहे, तुम्ही दोघं मोठे झाला असाल ना, पण इतके पण मोठे नाही झालात की लग्नाची बोलणी स्वतःहून जाऊन करचाल. अरे तुमचे आई वडील अजूनही जिवंत आहेत राघव, अरे तुला किती वेळा समजावायचं की असं करत जाऊ नको, पण नाही, तू काही सुधारणार नाही. त्यावेळेस शिवनाथ हसतो आणि म्हणत असतो की अहो उमा कोणाशी बोलताय तुम्ही, या राघवला, अहो यांचा दोष नाहीये,
नाहीये. खरं तर या पोरांचा दोषच नाहीये, दोष आपला आहे. कुणाचा आहे? आपला आहे. आईवडिलांची काही किंमत नाही यांना. आईवडिलांचं प्रेम यांना जर असतं ना, आईवडिलांची कदर जर असती ना, तर हे असे दोघे वागलेच नसते. खरं तर आपलंच चुकलेलं आहे. पोरं जे जे काय मागत गेली ते आपण सगळं त्यांना देत गेलो ना, हेच आपलं चुकलेलं आहे महत्त्वाचं. तुम्हाला कळतंय का काय चुकले ते? आपण ह्यांना पाहिजे ते दिलं ना, म्हणूनच पोरं अशी वागत आहे. आणि मग तो मोठमोठ्याने टाळ्या वाजवायला लागतो आणि म्हणत असतो की पोरा वा, मला ना तुझा अभिमान वाटला आज. तू आज बापाचं नाव रोशन केलेलं आहे. आता गावामध्ये सगळीकडे बोंब सुरू होणार. काय होणार? बोंब सुरू होणार की बाप कमी पडला. एवढी पोरं मोठी झाली, त्यांच्यासाठी पोरी सुद्धा शोधू शकला नाही बाप. म्हणून आता पोरं स्वतःच पोरी शोधायला लागली, स्थळांची बोलणी करायला शिकली. त्यावेळेस राघव म्हणतो की आप्पा तसं काहीच नाही हो आप्पा, प्लीज तुम्ही शांतपणे ऐकून घ्या ना. तसं काहीच नाही, प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. मग शिवनाथ म्हणत असतो की मग कसं आहे सांग ना, मग कसं आहे? पोरानेच बापाची इज्जत काढली समाजामध्ये. उमा, आपल्यावरती आता जे लोक हसतील ना, त्यांना काय उत्तर देऊ आणि कुठल्या तोंडाने उत्तर देऊ? ह्यापेक्षा ना मी मेलो असतो ना तरी बरं झालं असतं. मग आता शिवनाथने असं बोलल्यामुळे सगळ्यांच्याच पायाखालची जमीनच सरकते. आता इकडे पद्माला मात्र खूप आनंद झालेला असतो. ते दोघे जण आता मोठमोठ्यानेच हसायला लागतात, भास्कर आणि पद्मा. उमाला मात्र धक्का बसलेला असतो आणि तिचा चेहरा पडतो आणि मग ती म्हणत असते की अहो, असं भरलेल्या घरामध्ये काय बोलताय तुम्ही? चांगलं बोला ना. मग शिवनाथ म्हणत असतो की उमा, मग मी काय बोलू? आता तुम्हीच सांगा, मी काय बोलू? ह्या पोरानं काही इज्जत ठेवलेली आहे का माझी? थोडी तरी इज्जत ठेवलेली आहे का? आता मी काय बोलू? गावामध्ये आता काय चर्चा चालू असेल उमा? ताठ मानेने सगळ्यांना सांगायचो मी की माझी पोरं माझा अभिमान आहेत. आणि त्या दिवशी मी तुमच्या तिघांकडून एक वचन घेतलं होतं ना, आणि ते पण तुम्ही आपल्या बापाला दिलं होतं वचन की प्रेमात पडून कोणी बी लग्न करणार नाही. तर काय झालं? अरे तू तर सगळ्यात आधी पुढे येऊन म्हणाला होता ना, हो आप्पा मी वचन देतो म्हणून, नाही प्रेमात पडून लग्न करणार. मग आता काय केलं? अरे तू तर वचन तोडलं रे. आजपर्यंत मी माझ्या गावाला शब्द देत होतो की आता माझी पोरं माझा अभिमान आहेत, आणि त्याच वेळेला ही पोरं माझा शब्द पायाखाली तुडवून आलेली आहेत. म्हणून आता उमा, हे दिवस बघण्यापेक्षा ना मी मेलो असतो ना तरी बरं झालं असतं. मग राघव म्हणतो की आप्पा हे बघा, तुम्ही शांत व्हा, चिडू नका. मी सगळं सांगतो तुम्हाला, मी हे का केलं. हे बघा, आपल्या श्रीचं लय प्रेम आहे हो प्रियंकावरती, आणि प्रियंकाचे पप्पा तिच्यासाठी मुलगा शोधत होते, आणि तुमच्या दिलेल्या शब्दामुळे श्रीदादा तुम्हाला काही सांगू शकत नव्हता. मग आम्ही दोघे पण खरं तर तुम्हाला घाबरलो होतो. आम्हाला सुचत नव्हतं काय करावं ते. म्हणूनच मी घेऊन गेलो त्यांच्या घरी श्रीदादाला आणि पुढची बोलणी केली. आप्पा खरं सांगतो, जे काही बोललो ना त्याच्यावरून आम्हाला असंच वाटलं की ते तुमच्याकडे स्थळ घेऊन येतील त्यांच्या मुलीचे, पण तुमचा अपमान करतील असं आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं. आणि मग आता तो माधवचं पण मधुरावरती प्रेम आहे हे आता आप्पांना सांगायला जातो. तेवढ्यातच आता मध्येच माधव येतो आणि तो राघवला थांबवतो आणि म्हणत असतो की थांब राघव, काही पण बोलू नको, आता शांत बस. तुमच्या दोघांची पण याच्यामध्ये चूक आहे, त्यामुळे आप्पांची तुम्ही ना सगळ्यात आधी माफी मागा. तुमच्यामुळे आज ना आप्पांचा खूप मोठा अपमान झालेला आहे, आणि त्यांना आता सांगा की परत असं करणार नाही म्हणून. आता माधवची अजिबातच इच्छा नसते की हे जे माझं प्रेम आहे ते त्याने आप्पांना सांगावं म्हणून, कारण आप्पा आधीच खूप दुखावलेले आहेत. त्याच्यामुळे तो असं आता राघवला म्हणत असतो. पण राघवला मात्र सगळं खूप वेगळं वाटत असतं. तर श्रीधर म्हणत असतो की आप्पा मला माफ करा, माझं चुकलेलं आहे, मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही, आणि प्रियंकाला इथून पुढे कधीच मी भेटणार नाही. तर आता शिवनाथला खूपच वाईट वाटलेलं असतं. तो आता माधवच्या खांद्यावरती हात ठेवून त्याला म्हणत असतो की लेका, आज मला लय वाईट वाटत आहे, खरंच मला काय करावं ते कळत नाहीये, असं म्हणून तो तिथून निघून चाललेला असतो. मग राघव म्हणत असतो की थांबा आप्पा, हे बघा आप्पा, फक्त तुम्हाला बरं वाटावं म्हणून जर वचन द्यायचं असेल ना तर ते मी पण देतो, पण त्याआधी आमचं एकदा म्हणजे माझं एकदा थोडंसं बोलणं ऐकून घ्या. हे बघा आप्पा, मी तुम्हाला हवं ते वचन देतो, पण एकदा आमची पण बाजू समजून घ्या ना. आमच्या मनामध्ये काय चालू आहे, आम्हाला काय वाटतं ते तुम्ही एकदा ऐकून घ्या ना. हे बघा आप्पा, तुमच्या एवढं प्रेम आमच्यावर दुसरं कोणच करत नाही, आणि आम्हाला असं सुद्धा कधीच वाटत नाही की तुमच्या एवढं प्रेम आम्हाला दुसरं कोण करत असेल. आई शपथ, तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, आमच्यावरती तुम्ही लय प्रेम करता, आम्हाला माहिती
माहिती आहे, पण आप्पा तुमच्या हट्टामुळे, तुमच्या आग्रहामुळे आमचा प्रेम विवाह होऊ नये, हे बरोबर आहे का आप्पा? सांगा ना, आहे का हे बरोबर? त्यावेळेस शिवनाथ काहीच बोलत नाही. त्याला खूप वाईट वाटत असतं. घरातील सगळ्यांनाच राघवच्या या बोलण्यामुळे आश्चर्य वाटत असतं. त्यावेळेस उमा म्हणत असते की माधव, श्री आणि राघव, तू सुद्धा, तुम्ही जे काही आत्ता वागलेला आहात ना, ते चुकीचंच आहे. कारण तुमचे आप्पा असं का वागत आहेत, हे सगळं का बोलत आहेत ना, याच्या मागे ना एक कारण आहे रे बाळांनो. तुम्हाला माहिती आहे ना, आम्ही प्रेम करून लग्न केलेलं आहे, पण त्याच्यामुळे आम्हाला खूप मोठी किंमत मोजावी लागलेली आहे रे. प्रेम करून लग्न केल्यामुळे अरे माझी माणसं दूर झालेली आहेत. समोर असताना सुद्धा मी त्यांच्याबरोबर बोलू शकत नाही, त्यांच्याकडे जाऊ शकत नाही, या सगळ्यामुळे. आणि म्हणूनच हे सगळं तुमच्या बाबतीत होऊ नये असंच वाटतं रे आम्हाला, म्हणून तुमच्या मागे आम्ही असे लागलेलो आहे. यात चुकीचं काहीच नाही रे. खरं तर प्रेम करणं काही चुकीचं नाहीये. आता ती पुढं काही बोलणारच असते, तेवढ्यातच तिकडून पद्मा म्हणत असते की ए शिवनाथ, तुझे संस्कार, तू जे संस्कार म्हणून अख्ख्या गावामध्ये जे बोंबलत असतो ना, ते हेच आहेत का रे तुझे संस्कार? आता हे सगळं ऐकून खूप मोठ्यांना धक्काच बसतो. त्यावेळेस पद्मा आता पुन्हा म्हणत असते की अरे भास्कर, यांच्या पोराने तर याची काहीच किंमत ठेवली नाही की रे, चांगला त्याचा अपमान केलेला दिसतोय. शेवटी आत्ताची पोरं म्हटल्यावरती त्यांच्याकडून तरी काय आपण अपेक्षा करणार ना, ती अशीच वागणार. पण भास्कर, आज जेवणामध्ये गोडधोड करायला सांग तुझ्या बायकोला. आता सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे ना, कळतंय ना, सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे. येतंय ना ध्यानात का? ध्यानात आणून देऊ, असं म्हणून भास्कर आणि पद्मा खूपच खुश झालेले असतात. इकडे आता शिवनाथला मात्र खूप वाईट वाटत असतं. त्याच्या डोळ्यात डायरेक्ट आता पाणीच येत असतं. सगळेच जण आता दुःखी झालेले असतात. तर शिवनाथ आता तिथून रागाने निघून जातो. त्यावेळेस उमालाही कळत नाही की आता काय बोलू आणि काय नाही. ती सुद्धा आता तिथून निघून जाते. एक एक करून सगळेच जण आता दुःखी होऊन तिथून निघून जातात. श्रीधरला तर असं वाटत असतं की कुठून या राघवचं ऐकलं आणि या घरामध्ये एवढं मोठं वादळ आलं, उगच ह्या राघवचं ऐकलं असं त्याला वाटत असतं. म्हणून तो सुद्धा आता तिथून निघून जातो. आता राघव मात्र तिथेच एकटा आता दुःखी होऊन उभा राहिलेला असतो. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की उमा आता शिवनाथला समजावायला गेलेली असते आणि उमा म्हणत असते की अहो, श्रीचं प्रेम आहे हो त्या मुलीवरती. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की हो, पण चुकीच्या मुलीवरती प्रेम करत आहे तो. आता हे सगळं बाहेरून श्रीधर आणि राघव ऐकत असतात आप्पाईचं बोलणं. तर आता शिवनाथ म्हणत असतो की हो, ज्याला हे प्रेम कळत नाही, आपली मुलगी ज्याच्यावरती प्रेम करते त्याच्या घरच्यांशी कसं बोलावं, कसं वागावं, मग कसली पोरगी घरी आणायची सून म्हणून. तर इकडे दुसरीकडे हनुमंतराव प्रियंकाला आणि तिच्या आईला म्हणत असतात की साखरपुड्याची तयारी करायला घ्या, येत्या 15 दिवसात हिचं लग्न उरकून टाकू. आता हे ऐकून प्रियंकाच्या पायाखालची जमीनच सरकते. तर दुसरीकडे राघव आणि बंटी मामा बाहेर उभा असतात. तर तिकडून तेवढ्यात अन्विता येते. मग राघव म्हणत असतो की मामा, एक तर सगळं हिच्यामुळे झालेलं आहे, कारण आम्ही ज्या वेळेस जात होतो ना, तेव्हा ही काळी मांजर आम्हाला आडवी आली होती, तर त्याच्यामुळेच हे झालेलं आहे. तर अन्विता म्हणत असते की गप्प रे, माझ्यामुळे काही झालेलं नाहीये. त्यावेळेस तो म्हणतो की फिस फिस काळी मांजर, बस शांत. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.